जिल्हा पदाधिकारी निवड कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला युवा नेते ॲडव्होकेट अमनदादा आंबेडकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुशीलकुमार सूर्यवंशी, राज्य सचिव सोमनाथ भोसले, राज्य संघटक प्रमुख आनंद मोहन, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश बापू उबाळे, कामगार आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर शंकर माने, युवक प्रदेशाध्यक्ष किरण योंगडे, अमोल रोकडे, नितीन रोकडे यांच्यासह महिला आघाडी, कामगार आघाडी, विद्यार्थी सेना, युवा सेना, अल्पसंख्याक आघाडी आणि माथांग आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना ॲडव्होकेट अमनदादा आंबेडकर यांनी राज्यभर विविध पक्षातील कार्यकर्ते रिपब्लिकन सेनेत प्रवेश करत असल्याचे सांगितले। सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांचा पक्षावर विश्वास वाढला असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सत्तेत सहभागी करण्याच्या उद्देशाने युतीचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आमदारकी खासदारकीची तिकिटे स्वतःसाठी न मागता कार्यकर्त्यांच्या हितासाठी आणि आंबेडकरी समाजाला सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले। राज्यातील आंबेडकरी समाजाला संघटित करून त्यांना राजकीय सत्तेत सहभाग मिळवून देण्याच्या ध्येयाने रिपब्लिकन सेना महाराष्ट्रभर कार्यरत असल्याचेही ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांनी सांगितले। अनेक गटातले राष्ट्रवादीच्या पवार गटातले आणि RPI आठवले गटातले अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे राजीनामे देऊन रिपब्लिकन सेनेमध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतलेला। आज अनेक दिवसापासून ते लोक आमचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश उबाळे यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि आज रमेश उबाळेंनी आमची तारीख घेऊन त्या सर्वांचा पक्षप्रवेश ठेवलेला। अति उत्साहामध्ये सर्वांचा पक्षप्रवेश झाला आणि मला या सर्व कार्यकर्त्यांकडून हीच अपेक्षा आहे की सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी जो ध्येय घेतला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये की सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, आंबेडकरी समाजाचा कार्यकर्ता असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता असेल, या कार्यकर्त्याला सत्तेत बसवल्याशिवाय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब थांबणार नाही आहेत। तर मी इकडच्या पदाधिकाऱ्यांना ज्यांनी आज यांची नियुक्ती झालेल्या सर्वांना एकच विनंती करतो, गाव तिथे शाखा आणि घर तिथे रिपब्लिकन सैनिक हे तयार करण्याची जिम्मेदारी तुमच्यावर सर्वांना आनंदराज साहेबांनी सोपवल्या गेली आहे। हे तुम्ही सर्वजण लवकरात लवकर पार पडाल याची सर्वांच्याकडनं अपेक्षा करतो आणि रिपब्लिकन सेना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दौरे चालले आहेत, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नवीन नियुक्त्या चालल्या आहेत, अख्खा पक्ष नवीन धोरावर चालला आहे। कारण की सध्या सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरती हात घातला आहे। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी समाजाचा एकही नेता नाही, आमदार असो खासदार असो, ते कोणीही त्यांच्या विरोधात बोलायच्या तयारीत नाही। पण सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब अख्ख्या समाजाबरोबर उभे आहेत, खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांना साथ देणारी सगळी जनता आहे, त्यांच्यावर प्रेम करणारी जनता आहे। ते सर्वजण आज रिपब्लिकन सेनेमध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकरांच्या मागे त्यांचे हात बळकट करण्याचं काम करत आहे। त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा देतो। जय हिंद। आज सातारा नगरीमध्ये रिपब्लिकन सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि त्याचबरोबर आपले रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश उबाळेजी यांच्या नेतृत्वामध्ये अनेक पक्षातून अनेक कार्यकर्ते यांचा आज प्रवेश झालेला आहे। खरं तर हा प्रवेश येणाऱ्या आंबेडकरी चळवळीची नांदी आहे। आंबेडकरी चळवळीमध्ये जी काही मरगळ आलेली आहे, आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता हा शांत बसू शकत नाही, म्हणून या कार्यकर्त्यांची होणारी घुसमट, त्यामुळे त्या घुसमटीतून ते बाहेर पडले आणि जे नेतृत्व समाजासाठी काम करते, जे नेतृत्व गोरगरिबांना न्याय देण्यासाठी काम करते, अशा नेतृत्वामध्ये म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी आज आमच्या माध्यमातून या पक्षामध्ये प्रवेश केला आहे। खरं तर त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। परंतु येत्या काळामध्ये तो आरक्षण उपवर्गीकरणाचा एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे, किंबहुना तो प्रश्न या शासनाने उपस्थित केलेला आहे। हा प्रश्न सोडविण्यासाठी एकमेव पक्ष आज महाराष्ट्रामध्ये काम करत आहे।
आरक्षण संपवण्याचा घाट या सरकारने घातला, परंतु त्याला उत्तर देण्याचं काम रिपब्लिकन सेना आपल्या माध्यमातून करत आहे. मला आशा आहे की साताऱ्यातील आमचे रिपब्लिकनचे सैनिक यासाठी लाखोच्या संख्येनं मुंबईच्या होणाऱ्या 30 जूनच्या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि रिपब्लिकन सेनेचं जे काम आहे किंवा पक्ष बांधणीचं काम आहे ते मोठ्या ताकदीनं आमचे अक्षय कांबळे असतील, पूजाताई असतील, पटणी मॅडम असतील आणि त्यांचे सर्व टीम जे काही आज प्रवेश केलेला आहे हे सर्वजण ताकदीनं पक्ष या सातारा जिल्ह्यामध्ये शहरामध्ये वाढवतील ही या निमित्तानं आशा वाटते आणि अपेक्षा पण आहे. मी या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांची जी विचारधारा आहे या विचारधारेला आणि आज जो ब गड उपवर्गीकरणाचा जो मुद्दा आहे महाराष्ट्रात कुणीसुद्धा त्याला विरोध केला नाही. कुणालाही भीती नाही की आज आरक्षण संपणार आहे, देश भिकेला लागणार आहे, मागासवर्गीय समाजावरती मोठा घात होणार आहे. आज आम्ही ताटमानेने बोलू शकतो, भविष्यात ही बोलण्याची सुद्धा संधी गमावून जाणार आहे. म्हणून सातारा जिल्ह्यातून RPI आठवले गट असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवारजी गट असेल, शिवसेना शिंदे गट असेल, त्या गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे सर्वसामान्य तळागाळापर्यंत आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब पोचवत आहेत. त्याचबरोबर आमचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सुशीलकुमार सूर्यवंशी साहेब आहेत, आमचे राष्ट्रीय युवा नेता आदरणीय अमनजी आंबेडकर साहेब आहेत. यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यामध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून आपण सगळेजण मी काम करेन. आपण घरातले सदस्य आहात, कोणतीही अडचण आली रात्रीच्या 12 वाजता जरी फोन केला तर हा मोठा भाऊ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून नाही तर मोठा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा आहे हे मी ठामपणे या ठिकाणी सांगतो. आणि सर्वांनी जोमाने कामाला लागा. गाव खेडोपाड्यात प्रत्येक घरोघरी आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोचवूयात. रिपब्लिकन सेनेची शाखा प्रत्येक गावामध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये काढूयात. आणि जसं आदरणीय अमन साहेबांनी सांगितलं की प्रत्येक घराघरात रिपब्लिकन सेनेचा सैनिक आपण घडवूयात. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी मी थांबतो.